बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी चल रे वैना रे मागून जा अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती। त्यानिमित्तानं मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सांगायचं तर यांची लेखणी जी होती ती लेखणी खूप गरिबी, दारिद्र्य या लोकांविषयी भावना, त्यांचं दुःख हे त्यांच्या लेखणीत दिसत होतं। समाजात जगण्यासाठी दिले त्यांनी अभिमानाचे स्थान। साहित्य आणि लोक कलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण। शब्दाची खान, महाराष्ट्राची शान, बहुजनांची आन। अण्णाभाऊची लेखणी आहे जगात लेखणी। साहित्यातून त्यांनी उंचावली अपेक्षेची मान आणि अण्णाभाऊंनी मिळवला रशियातही सन्मान। अण्णाभाऊ जेव्हा लिहू लागले, दुःख आतून फुलाया लागले। तळहाताच्या रेषेवर नाही, तळहाताच्या भेगावर भविष्य दिसू लागले, भविष्य दिसू लागले। असे होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली झाला। रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला असून ते मोठेपणी शहरात आले आणि शहरात आल्यानंतर आपण बघणारच आहोत की त्यांना असे खूप मित्र भेटले की समाज कल्याणासाठी वाहून घेणे हे त्यांनी ठरवले। बाळ गंगाधर टिळक यांनी सरकारला ठणकावून सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। आणि त्यांनी लोककल्याणासाठी, जनतेसाठी कार्य सुरू केले। त्यांनी जेलमध्ये असताना गीतारहस्य हे जे पुस्तक आहे ते पुस्तक त्यांनी लिहिले। असेच पुस्तक आपण वाचावे अशी मी तुम्हाला सांगतो। त्याच्यामधून आपल्याला खूप सारी प्रेरणा मिळेल। आणि हे जे 2 महान स्वातंत्र्य जे आहे, स्वातंत्र्याचे प्रतीक किंवा स्वातंत्र्य मिळवून देणारे असे महत्त्वाचे नेते होते। जाता जाता मी यांच्याबद्दल 2 ओळी सांगतो आणि तुमच्याबद्दलही सांगतो। देखा तो होगा नदियों को दुर्गम पथ पे बढ़ते, नहीं सुना क्या अभिमन्यु को कुरुक्षेत्र में लड़ते। समर हमेशा याद रखता है ऐसे लड़े लड़ाकू को, जैसे हल्दी घाटी हस्ताक्षर करती चेतक वाली चाकों को। मैं खुद एक दिन ऐसा ही सागर को ललकारूंगा, चाहे कुछ भी हो जाए किस्मत को नहीं पुकारूंगा। जर्जर भले ही हो जाऊं मैं पतवार नहीं छोड़ूंगा। मैं किनारे की तरफ नाव नहीं मोड़ूंगा, मैं किनारे की तरफ नाव नहीं मोड़ूंगा। धन्यवाद।